गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर इकडं चाललाय राधूचा मेकअप. मी राणीला फोन करून पण बोलवून घेतलंय. राधूचा मेकअप करून झालाय बघा. राधू राधासारखी दिसती कशी. ड्रेस पे तो मैचिंग होना चाहिए ना, इसमें से एक भी नहीं हो रहा है. त्या दुकानात जसं पाहिजे होतं तसं सामान काय भेटलं नाही. राधूला उद्या तयार करायची बाबा, राधा बनवायची. तर आता इथं आलोय दरबारीनं येतो सामान घ्यायला. ह्या जागेवरती आलं. आता इथं आहे का नाही. आता डोकं लय दुखतंय पण मी राधासाठी खास आले. आणि जाऊन मसाला पण भरायचा. मसाला पण घेतलाय भरायला. आणि दादा हसतात. दरबारीने इथनंच घेतलं सामान. घेतं दरबारीने इथनंच बघा. तर इथं चालू आहे आता पण. वरती ठेवलंय छोट्या मुलांचं. तिथं मोठ्यांचंच होतं सारा म्हणून इकडं आलो परत. काय पाहिजे ताई? आता हे छान वाटतं आहे का नाही. ते बघच कसं तरी दिसत होतं तिकडलं. गुलाबी ड्रेस आहे. हा जपून पण ठेवताय. तिच्या मॅडमने स्वतः सांगितलं तिला राधा बनायला. म्हणून म्हणलं घरातलं सामान घेऊन नको मेकअप कराय. आणा राधाचं सगळं सामान मेकअपचं. तिला ह्यातलं काय वापरता नाही येणार. छोट्या हातलं बघ ना. बघ एवढं ड्रेसचा कलर असाच आहे घागराचा. 400 ला हे 40 रुपये जास्त जातात. तर पहिल्यांदा आम्ही हे बघितलं होतं पण हे जरा लयच मोठं वाटतंय. पण मला तर हे लय आवडलं होतं. परत दादांनी हे पण दाखवलं घावलं म्हणून. आणि हे हाय छोटं पण हे जरा उगच वाटतंय. हेच घ्यायचंय असं वाटतंय छोटं आहे म्हणून. पण हे जावले म्हणून पण छान वाटतं मला. कुठलं घ्यायचं कलर वर मॅच पण होईल ना. ते बघ पिंक कलर पण येते. हे जरा आहे छोटं ह्यात सगळं. काय अजून काय घ्यायचे का? आता इथं गजरं बघतोय बघा. एकदम पांढरं गजरं पाहिजेत. त्याच्यामुळे सगळं दाखवल्यात काकांनी. आणि वेणीमध्ये घालाय फुलं. आणि इकडं गंगवान पण घेतलंय. असं गंगवान घेतलं. आवडलं का? उद्या लुक क्रिएट करायचा राधूचा. राधा उद्या असली वाली राधा बनणार. एवढे दिवस राधा राधा म्हणत होतो. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर सकाळच्या पारी बघा इकडं राधूचं काय चाललंय. रात्री आपण सामान थोडंसं खरेदी केलं होतं. राधू इकडं बघ. तर राधासाठी सामान आणलं होतं बघा. तर इकडं चाललाय राधूचा मेकअप. मी राणीला फोन करून पण बोलवून घेतलंय. कारण ती वेणीचं कोणाला जमाना आम्हाला ताईंना मला पण. ते आल्यापासून राणी वेणीचंच करते. आबदती तिची केस छोटी मोठीत ना त्याच्यामुळं जमाना. गंगवानं आणलं होतं. त्याला गजरा लावायच्यात अजून. टायमिंग तो होता आलाय. पण आता मी राधूला लावणार आहे तिच्या पप्पा संग. ताई राधूचा मेकअप करून झालाय बघा. राधू राधासारखी दिसती कशी नक्कीच कमेंट करून सांगा बरं का तुम्ही. ह्याला आवरायला मेकअप करायला 1.5 तास गेलाय. शाळेचा टायमिंग होता 6:15. इथं 7:30 वाजल्या. जावं पटकन जावा. तिला शाळेत सोडा. रस्त्याला सोडू नका लेकराला. मग तिचा मूड जायला सगळा. म्हणून उशीर झालाय आणि मी कशी जाऊ असं ती म्हणते. मग तर राधू चालली शाळेमध्ये. आता ताईंना म्हणलं तिला मॅडम पशी सोडा. तिचं पप्पा निम्म्यातनं सोडून येतात तिला. म्हणून ताईंना म्हणलं जावा तुम्ही. बाय. राणी पण कामाचा घोटाळा झाला. राणीचा लय वेळ वाया गेला. तिने तर वेणी ऍडजस्ट केली. मला तर जमलंच नसतं. तिने लय छान नटवली पण तिला वेणीलाच अर्धा तास गेला. तिची केस कापली होती ना म्हणून. सकाळी तर तुम्ही बघितला राधूचा मेकअप केला होता आणि कशी दिसत होती तुम्ही तर बघितलंच बघा. आणि ती शाळेत गेल्यानंतर मी माझी कामं आवरून घेतली. भांडे घासली. घरातलं पारुसे झाडून घेतलं. आंघोळ करून स्वयंपाक केला. आणि माझं सगळं काम झालंय. आवरलंय. मी आत्ता एवढ्यात वेणी घातली. काल तर दिवसभर वेणी पण नव्हती घातली. तर गॅस पुसून घेतलाय. भांडी पण घासल्यात. सकाळी पण घासली होती. आता पण स्वयंपाकाची जेवण केलेली घासल्यात.
फक्त फरशीच नाही पुसले, राहून दिली. लय हातपाय गळटलेल्या हातात. आणि आता जायचं मसाला कराय. सकाळी ह्यांनी तिकडे गेले ते जेवण करून. आता आल्यात मार्केटला चाललो होतं. मी ह्यांना फोन केला होता, झालंय माझं काम या. मला म्हणलं मार्केटला चाललंय. म्हणलं मला चलो वाटा. मला म्हणलं चलत ये. म्हणलं चलो वाटा नाही तेवढ्यात पण येते म्हणलं. आता एवढ्यात ह्यांनी आल्यात आणि फोनवर बोलतात मसाल्यासाठी कॉल आलाय. तर दुर्गा बसली गाडीवरती जाऊन. मी निघालेच होते, कुलूपच लावायला लागले होते. फक्त हे कपडे आत टाकायची होती वाळलेली आणि ओले कपडे गॅलरीत, म्हणून तोपर्यंत तेवढ्यात ह्यांनी आले. चला आता जावा गाडीवर. तर इथलं तर काम झालंय. ह्यांना बोलवून घेतलंय मी. बघा दुर्गा तर जाऊन बसली गाडीवर. गाडी आली की पळाली, गाडीवर जाऊन बसली. माझं आवरून झालंच होतं. तर इथं टाकलं कपडे वाळाय. पाऊस आला तरी एवढे काय भिजणार नाही. दोरीवर टाकलं तिथं भिजून जातं म्हणून इथं टाकलं. तर चला आता ह्यांनी जात्या मार्केटला मिरच्या आणाय. आम्ही कांदा लसूण नीट करतो. तोपर्यंत सगळं आवरून झालं. आणि तायम भाऊ सकाळी आंघोळीला तिकडं गेल्यात. भाऊजी रात्री म्हणत होतं ताई आल्यापासून तिकडं जाते, इथं थोडी पण थांबा ना, आंघोळीला इथं झोपायला इकडं. आणि मग तायम भाऊ म्हणले आम्ही जातो तिकडं आणि परत येतो. अजून तर आलं नाहीत, पण आता मी चालले तिकडं. बघा आता आम्ही निघालो होतो वरच्या घरी. ह्यांनी म्हणलं थांब व्हिडिओ सोडू द्या, अपलोड झालाय. आणि तोपर्यंत राधू आली. म्हणलं तिच्याकडलं दप्तर घ्यावा. बरं झालं आली, आता हुकाचूक झाली असते थोड्यात. ते काय तिकडलं वरच्या घरी जायचंय, ठेवलंय काढून सारं. कटाळा आलता ना, सकाळीच वैतागली होती त्या सगळ्या सामानाला लावलं होतं ते मेकअप केलेला. तुला माहिती का काय दे दप्तर इकडं, लय वजन. ठेवले बर का. लगेच मला मिसनी नाही का, एका मिसनी सांगितलं की तुमच्या वर्गात म्हणजे एक चांगले कोणतरी आहे का असे राधा बनवायला. मिसनी मला उठवलं. हाय मम्मी तिथे कृष्ण बनवायला लय छोट होतं. म्हणले आत्या मला तू जातानी ते दिसलं होता ना, आत्या म्हणले राधच लय घाय करते, कृष्णा तर महागच आहे आज. संकटच गाडी होती ना. छोट होता बर का. दे की दप्तर. आणि पुन्हा येणार मी आज पण डान्स पण केला आणि सोमवारी ना छत्रपती जाणार. होय, लेस मज्जा वाटायला लागली. तुझ्या मिस नव्हत्या ना आल्या, सकाळीच म्हणली मिस नाही यायच्या म्हणल्या आमच्या. मिसचं कुठेतरी ते काम आहे. म्हणली की तू सकाळी. चला आता वरच्या घरी. तुला ट्युशनला जायचं असं ना, पप्पाने तर लय घाई केली. चल हिला घ्यायची तिकडं आणि तसं ट्युशनला सोडा 15-20 मिनिटांनी. राहू दे कपडे आहेत, फक्त ती काढो घरी गेला. चल आता संध्याकाळचे 10:30 वाजल्यात आणि सकाळी राधूला घेऊन आम्ही तसंच वरच्या घरी गेलो होतो. तर आत्ताशी का आलोय, परत दुपारी पण आलो नव्हतं. सकाळपासून मसाल्याचं काम चालू आहे बघा. ते नावं टाकायची, पॅकिंग करायचं, लिहायचं, ह्यांचं सगळं. परत आम्ही दोघंजण मार्केटला पण गेलो होतो आणि तिथं मसाल्याची थोडी चौकशी पण केली, माहिती घेतली कुठं द्यायचं आहे तिथनं. बघा जिथनं द्यायचं आहे तिथं ते पण चालतंय. उद्या तिथं द्यायचं आहे बघा मसाला. आणि परत सामान आणलं मिरच्याचंही. आणि आता सामान पण नीट केलं आहे आम्ही 4-5 वाजता. आणि आता एवढ्यात बघा आम्ही मसाला पॅक केला, म्हणजे पॅकिंग केला होता दुसऱ्या पिशवीमध्ये. असं 5-5 किलोचं टाकायचं होतं माप करून. परत 1/2 किलोचं कमी पडलं. पॅकिंग केलं किलोचं 4-5 पुढं फोडलं. आणि परत 1/2 किलोचं असतं ना, ते 1/2 किलो बघा मसाला ती पॅकिंग केला. परत त्याचं माप केलं. आणि राधू 5 वाजता झोपली होती का 5च्या आधी झोपली होती राधा. तिला मी आत्ता उठवली येताना. त्याच्या आधी पण उठत होते पण उठत नव्हती. उठवून आणलं आणि जेवण करायला बसवले. सकाळच्या 2-2.5 चपात्या आहेत, वाटाण्याची भाजी आहे. आणि पूजाने आता इथं ना हुलग्याची भाजी केली, तिच्या पुरते आणि ओम पुरते आणली. आता 2 भाकरी करायच्या, जेवण करायचं, झोपायचं. आता ह्यांनी जाणार आहेत अजून वरच्या घरी नावं हे टाकायला, बाकीचं झालं या. आणि दुर्गा पण मगाशी खेळत खेळत माझ्यापाशी झोपली. कधी झोपली ते पण माहीत नव्हतं. हाय राधू झोपली होती. राधू पण दुर्गा पण. राधा बऱ्याच वेळा झालं झोपलेली, उठली. तर बाहेर कपडे तर ते आणते घरात, आणि त्या संध्याकाळी घरात कपडे आणून आहेत बाहेरची. पण आता आणते काय करता, त्याला त्याच्यावरती गुलाबजल पाणी टाकते परत.
रात्री जेवणही केलं आणि परत ह्यांनी काय नंतर गेलंच नाही तिकडं, तसंच झोपी गेलं. कंटाळा होतं काल दिवसभर पण, आणि उठलं की धावपळ सुरूच होती रोजचीच. काल थोडं सामान नीट केलं ते, आता आज कांदा चिरायचा आहे आणि लसूणही सोलायचं आहे आणि सामान भाजायचं दुसरं. तर काल अमावस्या होती, आज पण आहे देवपूजा. हे सकाळच्या पारी मी करून घेतली, देव पण घासलं होतं बघा पितांबरीने ते. आणि आता मी चालले तिकडल्या घरी, वरच्या चलतच चालले. नाही आप्पा आहेत की, आप्पा आल्यात मगाशी झोपल्यात. कृष्णाला होमला घेऊन आले ते, झोपल्यात, त्यांना उठवावं लागल. तिकडल्या घरी जायचं आता. हे तर कोणीच नाही, झोपत असलं तर झोपून देते इथंच. भांडे घासून झाल्यात, किचन सगळं आवरले. वात आहे की अजून देवाची, उदबत्ती विजली, कवर राहीन ती तरी. झालंय सगळं, कपडे धुवून झाल्यात. ओम पण आलाय, आप्पा झोपल्यात तिथं. राधू काय आणून शाळेतनं आले नाही. मी आतापर्यंत चलत ते वरच्या घरी गेले असते, पण व्हिडिओ एडिट करायचा होता. काल पण मला एडिटिंग करणं झालं नाही. राधूचा व्हिडिओ बघा, आणि शाळेतलं पण व्हिडिओ आले ते संध्याकाळी टाकून मी व्हिडिओ होत्यात आता. शाळेतलं बघा, मुलांचं छोटं छोटं व्हिडिओ आल्यात. आता ह्या व्हिडिओला मोठं होतोय, संध्याकाळी टाकते.